महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत ते फक्त पाहायचे नसतात, ते अनुभवायचे असतात. त्यामधीलच एक गोपीनाथ गड. हा फक्त गड नाही, हा आहे मराठवाड्याच्या कर्तृत्वाचा इतिहास. हा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा गोपीनाथ गड. आज तोच पाहण्यासाठी मी आलतो परळी या ठिकाणी. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलतो आपल्या परळीपासून जवळ असलेल्या गोपीनाथ गडाकडे. हे गड आपल्या परळीपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हा फक्त गड नाही, हा आहे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते ज्यांनी सामान्य माणसाला ताकद दिली, त्यांचं स्मारक आजही अभिमानानं उभं आहे. ते म्हणजे आपले लोकप्रिय गोपीनाथ मुंडे साहेब. या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणाला गोपीनाथ गड असे नाव दिले. या ठिकाणी त्यांचे समाधी स्थान बांधण्यात आले. हा जो पुतळा दिसत आहे, हे 22 फूट उंचीचा पुतळा आहे. त्यानंतर आम्ही सरळ मागच्या साईडला निघालो. या ठिकाणी सुंदर असे झाडं लावलेले होते आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी स्टेज पण केलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला जे माझ्या मागच्या साईडला कमळाचं मोठं लट फुल दिसत आहे, हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी समाधी स्थान होतं. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणाला लवकरात लवकर भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथमेश दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.